यातील फिर्यादी श्रीमती रुकैया इब्राहिम साबळे, वय वर्ष 71, राहणार रोझी प्लाझा, मुक्काम पोस्ट कावेळतळी, चिपळूण, रत्नागिरी या शिवाजी रोड, मिरज येथून पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी पुढे अपघात झाला असून पुढे चेकिंग चालू आहे, पुढे आमचे साहेब आहेत, ते तुम्हाला विचारतील असे म्हणून तुमच्या हातातील बांगड्या काढून ठेवा असं म्हणून हात चालाकीने त्या बदलून दुसऱ्या धातूची गोल वस्तू कागदात गुंडाळून फिर्यादी यांना देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली होती। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, जिल्हा सांगली। गुन्हा नंबर 147/2025 BNS कलम 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचा एक पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे गुन्ह्याची कार्यप्रणाली पाहता संशयिताबाबत माहिती काढणं कामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचं पथक हे गोपनीय बातमीदारामार्फत व गुन्ह्याच्या कार्यप्रणालीवरून तपास करीत आरोपीचा शोधाकरिता मुंबई, बिदर, राज्य कर्नाटक, श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन आरोपींचा शोध घेत अभिलेखावरील आरोपी पडताळले असता पथकामधील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे व अनिल कोळेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली। सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी जहीर अब्बास सलीम काझी, वय वर्ष 40, धंदा मजुरी, राहणार दर्गाजवळ बनेली, टिटवाळा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे व त्याचा साथीदार याने केला असून तो सध्या माधवनगर सांगली परिसरात आला असून तेथे फिरतोय अशी विश्वसनीय बातमी मिळाल्याने त्यास जुना जकात नाका माधवनगर परिसरातून वरील मुद्देमालासह ताब्यात घेतला असता त्याने सदरचा गुन्हा तो व त्याचा साथीदार त्याच्या ताब्यातील बजाज पल्सर NH 200 या मोटरसायकलवरून केला असल्याचं निष्पन्न झालं। त्याचवेळी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातून 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 4 बांगड्या व पुणे येथून चोरून आणलेली बजाज पल्सर NH 200 ही मोटारसायकल असा एकूण 52,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत।